कसं आहे ना भाऊ, आपले संबंध चांगले आहेत तर चांगले ठेवू. उगाच वाकड्यात जाशील तर फुकटचा मार खाशील. समजलं का? केळ्या आलो ना बाई वाकड्यात जायला. पण वाकड्यात जायच्या आधी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नाहीतर धरू का तुला धरू. धरू आ आ आज आपण याच आजाराबद्दल बोलणार आहे जो दिसल त्याला धरूच सुटलाय. मला माहिती आहे तुम्ही सगळे मला हरवायच्या प्रयत्नात आहे. सगळी ताकद लावा, घंटा काय नाही करू शकत. अगं ताई, तुला हरवायचा प्रयत्न कोण करणार आहे? एवढी पण बेरोजगारी नाहीये महाराष्ट्रात. हा, तू एकाच गोष्टीत सगळ्यांना हरवू शकतेस, ते म्हणजे अंधारात. घरी जा लवकर, संध्याकाळचे 7 वाजलेत. तसं नाही बाबांनो, त्या पठारावर रात्रीचा बिबट्या फिरतो, घाबरायचा बिचारा. धरू का तुला धरू आ आ ताईंच्या प्रोफाईल वर लिहिलंय फॅशन, लाईफस्टाईल, लक्झुरी. म्हणजे हिला सांगायचंय माझी फॅशन, माझी लाईफस्टाईल, माझी लक्झरी तुम्ही का अवॉइड केली पाहिजे. इट ऑल स्टार्टेड विथ ड्रीम. म्हणजे हे सगळं करायचं ताई ड्रीम बघत होती. म्हणजे कोणी हिला समजून सांगायला गेलं तर हिला घंटा फरक नाही पडणार आहे. घंटा काय नाही करू शकत. आज जो तुम्हाला माज आलाय ना, तो एक दिवस नक्की जिरणार आहे. आणि जे तुम्ही सोबत आज घेऊन कट्टर म्हणून हिंडता ना, तेच तुमच्यावर एक दिवस नक्की उडणार आहे. वा, म्हणजे मित्र सुद्धा नाही बनवायचे का आता? हॅलो म्या, तुझी माझी मैत्री संपली आजपासून. उगाच उद्या उडला माझ्यावर तर काय करायचं राव मी? हॅलो, कट केला राव. म्हणजे आतापासूनच उडायला लागलं ही येड. 100 जरी नसले तरी 10 तरी मित्र ठेवा. हातात हात नसला तरी चालेल, पण जीवाला जीव देणारा एक तरी कट्टर ठेवा. आता काय उडायला ठेवायचा का? एकदा बोलती कट्टर आपल्यावर उडत्यात, मग काय तो मित्र उडायला ठेवायचा आहे का? म्हणजे मी त्याला म्हणेन धरू का तुला धरू, तो म्हणेल आ आ. माझ्यावर प्रेम करायला वाघाचं काळीच पाहिजे, कारण या वाघिणीवर सत्ता गाजवायला अवकात लागते. भीक मागायचा हा प्रकार इंस्टाग्रामवर जरा कॉमन होत चाललाय. आणि काय म्हणाली? प्रेम करायला वाघाचं काळीच पाहिजे कारण ही वाघी नाही. अगं ताई, तू एकदा ठरव, तू वाघी नाहीस का वाघमारे असते. एका ताटात खाल्लंय म्हणून शांत आहे. जास्त येडे चाळे करू नको बहीण, नाहीतर चौकात नाचवी. हे बघ, तुझ्या ताटात कुणी खाल्लं हा तुझा पर्सनल प्रॉब्लेम आहे आणि तो पर्सनल मध्येच मिटव. मला फक्त एवढंच सांग की वाघीण ताटात कधी खायला लागली. आणि चौकात नाचवायची धमकी द्यायला माळानं का फिरायला लागतंय? चौकात उभं राहून व्हिडिओ बनवायचा. उगच तिकडे वन विभागाची गाडी आली तर न्यायची धरून. आम्ही शांत आहे म्हणून लई चिवचिव करताय होय तुम्ही. सांगू का लोकांना? आम्हाला बघून कोपऱ्या कोपऱ्याने पळताय तुम्ही. आ धरू का तुला धरू आ आ. कोणत्या लोकांना सांगतेय काय माहित. रील वरती ही जेवढ्या लोकांना बोंबलून सांगतेय ते तरी हिला शिव्या देऊन जातात. आणि ही जे 50K फॉलोअर्स आहेत, अरे हे लोक आहेत तरी कोण? ताई, मी काय म्हणतो, तो कमेंट सेक्शन एकदा ऑन कर की, म्हणजे तुला पण कळेल की तुझा ऑडियन्स नक्की कोण आहे ती. तुम्ही रंग बदला, मी वेळ बदला. मी रंगाबद्दल काही जर बोललो ना तर सगळे मला शिव्या घालतील. पण हा, वेळ बदलायची तुला नक्कीच गरज आहे. आधी गब्बरच्या नावानं पोरं झोपायची, आता फक्त हिचा व्हिडिओ लावावा लागतो. माझा पोरग तर हिचा व्हिडिओ लावल्या न रडता झोपायला लागले. माझ्यासोबत कधीच स्वतःची तुलना नका करू. लाज वाटेल स्वतःची तुम्हाला. हे मात्र खरंय राव, लाज तर वाटलीच पाहिजे. तुलना तुझ्यासोबत होतीये ना, स्वतःलाच रोस्ट करू लागली राव ही. एवढा जर कॉन्फिडन्स असताना माझ्यात, तर माझे पण मिलियन फॉलोअर झाले असते राव. 50 कुत्री भुकतात माझ्या माग, तू पण भुकून घे, एक्कावन्न होशील. आता तू जे करतेस ते बघून 50 कुत्री तर मागं लागणारच की, ते पण तुला म्हणत असतील. धरू का तुला धरू आ आ. दादागिरी आणि भाईगिरीचे लय स्टेटस ठेवताय तुम्ही. हे विसरलात का? कपडे फाटस्तावर मार खाल्लायत तुम्ही. आ धरू का तुला धरू आ आ. मला नको धरू बाई. जे मला फॉलो करत नाहीत ना त्यांना धर. आणि जर ते पण जमत नसलं ना तर एखादा चांगला मार्ग धर, नाहीतर ते ऊस तोडायची टोळी पकड. आणि असलं करणं सोड. आजपर्यंत लय गमावलंय, आता मिळवण्याची बारी आहे. जर नशिबाने साथ दिलीच तर राज्य करायची तयारी आहे. हे बघताई, तू आयुष्यात एवढी पुढे जा ना की परत दिसू नकोस. हे असले व्हिडिओ बघून आहेत ना लोक तर शिव्या देणारच आहेत. मला पण वाटायचं की लोक घाणघाण कमेंट करून चूक करतायत, पण हिचे व्हिडिओ बघून मला लोकांना एवढंच सांगू वाटतंय, तुम्ही जे करताय बरोबर करताय. सगळ्याच गोष्टी नाही बोलू शकत मी इथं. तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर कमेंट सेक्शन ओपन आहे. आता भेटूयात पुढच्या रविवारी. तोपर्यंत